पुण्यामध्ये भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीची कालच बैठक पार पडलेली आहे. यानंतर आता पुढचं नेमकं भाजपचं पाऊल काय असणार आहे? कारण शिवसेनेला किती जागा द्यायच्या यावरनं बरीच चर्चा अजूनही होणं बाकी आहे. दुसरीकडे उद्या मुंबईमध्ये पुण्यातले अनेक प्रवेश हे भाजपमध्ये होत आहेत आणि त्यामुळे भाजप हा विरोधकांना ठेवणार आहे का नाही असं सुद्धा प्रश्न निर्माण होते आणि त्यामुळे यंदाची निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर निवडणूक होत असताना भाजपने मात्र सर्व जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. या सगळ्याविषयी बोलणार आहोत. आपल्यासोबत पुणे शहर भाजपचे ज्यांच्याकडं या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे ते निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आहेत. तुम्ही म्हणताय 125चं टार्गेट भाजपचं आहे, पण आता तुमच्यासोबत शिवसेना सुद्धा आहे, तर मग हे नेमकं जागांचं गणित भाजप कसं जुळवणार आहे? निश्चित दोन्ही पक्षांची एक वेगळी आयडेंटिटी आहे, दोन्ही पक्षांची वेगळी रचना आहे, संघटना आहे आणि त्यामुळं त्यांची जी काही जिथं संघटना आहे त्या भागात त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि आमच्या नेत्यांनी ठरवलं आहे महायुती करायची आहे, महायुती म्हणून पुढं जायचं आहे. त्यामुळं आदरणीय देवेंद्रजींनी जाहीर केलं की 2929 महापालिकेत आम्ही शिवसेनेबरोबर जाणार आहोत. त्यामुळं आमच्याकडं एकदा नेत्यांनी ठरवल्यावर त्याच्यावर दोमत असायचं कारण नाही. त्यामुळे आम्ही युती करून युती धर्माचं पालन करणार. जागांचा फॉर्म्युला काय असणार आहे? जरी मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं असलं तरी ग्राउंड लेवलला तुम्हाला शिवसेनेला जागा सोडाव्या लागणार आहेत, तर त्या किती सोडणार आहेत? त्यामध्ये प्राथमिक काय नेमकी भाजपची तयारी झालेली? नाही, आता आमच्या 105 नगरसेवक आमचे ऑलरेडी आहेत आणि त्यामुळं तो बेस धरून आम्ही पुढं बोलणार आहोत आणि 105 जर का आम्ही आत्ता सिटिंग आहोत तर त्याचा सारासार विचार करून इतर तुमच्या पक्षांची एकूण नगरसेवकांची संख्या, तुमचं संघटनात्मक जाळं, तुमच्याकडं ॲवेलेबल उमेदवारांची इलेक्ट्रोल मेरिट, हे सगळे मुद्दे विचारात घेऊन युतीचा निर्णय पुढे जाईल. साधारण किती? काल तुमची बैठक पार पडलेली आहे. आज विजय शिवतारे बोलताना असं म्हणालेले आहेत की किमान एक प्रभागामध्ये एक जागा शिवसेनेला मिळायला हवी, म्हणजे जवळपास 40 जागा त्यांना मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी केलेली आहे. नाही, मला बापू कोणत्या आधारे म्हणले माहीत नाही, ते आमचे सगळ्यांचे सिनियर लीडर आहेत, परंतु असं आमच्याकडं कुठलीही चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही आणि अशा प्रकारची चर्चा आम्ही काल फक्त युती करायची हे ठरवायला काल आम्ही त्या ठिकाणी जमलो होतो आणि जेवढे सगळे जुने जाणते आणि पक्षाशी जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि एकनिष्ठ जे ह्या पक्षाला निर्णय प्रक्रियेत आहेत ते सगळे नेते तिथं होते. आदरणीय चंद्रकांत दादा होते, मुरली अण्णा होते, माधुरी वहिनी होत्या, धीरजजी घाटे होते, मी होतो, तिकडून नीलमताई होत्या, विजय बाप्पू होते, अजय भोसले होते, नाना बानगिरे होते, उदय सामंत येणार होते पण उदय सामंतांना जमलं नाही, परंतु तिकडून 5 इकडून 5 निर्णय करणारे सगळे नेते त्या ठिकाणी होते आणि त्यामुळं त्यात अशी काय अजून बेसिक चर्चा नाही झाली. शिवसेनेच्या मुलाखती चालू आहेत आणि ते झाल्यानंतर आम्ही एकत्र वेळ ठेवून पुढे जाणार. कालही चंद्रकांत दादांच्या घरी डिनर डिप्लोमसी झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही सुद्धा बैठकीला होता. काय स्ट्रॅटर्जी भाजपची ठरती आहे? कारण की सर्वात मोठा पक्ष पुणे शहरामध्ये म्हणजे भाजप आहे, तर कशा पद्धतीची रणनीती किंवा मग बावनकुळे यांनी काय सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत? महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख आमचे राज्याचे माजी अध्यक्ष महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत आणि आता राज्याचे ते आमचे निवडणूक प्रमुखसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या काही टिप्स या निवडणुकीसंदर्भात आम्हाला दिल्या की प्रभाग स्तरावर कसं एकत्रित संमेलनं झाली पाहिजेत, ती कशा पद्धतीने झाली पाहिजेत, निवडणूक प्रमुख कसे ठरवले पाहिजेत, प्रभागनिहाय स्वतंत्र युनिट केलं पाहिजे, अशा त्यांच्या 20-22 सूचना त्यांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी केल्या की या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी टेक्निकल टीम कशी असावी, अशी एक चांगली चर्चा काल बैठकीत झाली आणि आदरणीय बावनकुळे साहेबांचं मार्गदर्शन हे आम्हाला कार्यकर्त्यांना नेहमीच असतं. ते नेहमीच आले तर कोणा एका कार्यकर्त्याच्या घरी जेवत असतात, ते काल चंद्रकांत दादांच्या घरी जेवायला आले आणि आम्ही सगळे प्रमुख तिथे जमलो होतो. भाजप शिवसेनेसंदर्भातला प्रश्न आहे, कधीपर्यंत तुमचं जागा वाटप हे निश्चित होऊ शकतं? म्हणजे तुम्ही किती जागा लढवणार आणि भाजप किती जागा लढवणार यावर किती दिवसात शिक्कामोर्तब होईल? ही प्रोसेस चालू राहील आमची, कारण जागांचं आदान प्रदान, मेरिट डिसमेरिट, नेत्यांचे निर्णय हे सगळे होत राहतील. थोडा एक 2-4 दिवसात त्याचे बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल की आपण काय कुठपर्यंत जाणार आहोत, कसं जाणार आहोत, परंतु आम्ही महायुती म्हणून पुढं जाणार आहोत, त्यात काही शंका नाही.
महायुती म्हणून तुम्ही लढणार, पण महापौर कुणाचा यावर पण आता चर्चा सुरू झालेली आहे. भाजपमध्ये सुद्धा ती चर्चा सुरू आहे आणि शिवसेनेमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. महापौर कोण हे आमचे नेते ठरवतात साहेब. यात पक्षाचा कोणत्या भारतीय पक्षाचा? जनता पार्टीचा महापौर या शहरात असेल. या शहरात 105 जागा घेऊन भारतीय जनता पार्टी लढते आत्ता, आणि भारतीय जनता पार्टीचे 120 पेक्षा अधिक नगरसेवक हे महापालिकेच्या सभागृहात असतील. त्यामुळे या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. बरं, निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही तुमच्या पक्षांमध्ये मोठे प्रवेश करून घेताय. उद्या मुंबईमध्ये हे प्रवेश होत आहेत, तर काय नेमकं कोण कोण याच्यामध्ये सहभागी असणार आहे? कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत? काय नेमकं भाजपचं हे चाललेलं आहे? जवळपास 20 ते 22 माजी नगरसेवक तुम्ही तुमच्या पक्षात घेताय. भाजपला या सगळ्यांची गरज का भासते? निश्चित आम्ही कुठलाच पक्ष कधी परिपूर्ण नसतो. आम्ही सुद्धा कुठंतरी अपूर्ण आहोत, कुठं परिपूर्ण आहोत. तर जिथं परिपूर्ण व्हायचं आहे, अपूर्ण आहोत, तिथं परिपूर्ण करायचा प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टी करतोय. जिथं आम्ही परिपूर्ण नाही होत, अपूर्ण आहोत, तिथं तिथला सक्षम कार्यकर्ता मुख्य प्रवाहात जर का येणार असेल तर त्याला भारतीय जनता पार्टी सोबत घेणार आहे. अशीच काही नावं प्रदेश स्तरावर विचार करून नेत्यांनी ठरवले असतील, त्यांचे प्रवेश होणार असतील. परंतु जिथं मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी वेगळा विचार, आणि जिथं आम्ही अपूर्ण आहोत तिथं पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊल हे भारतीय जनता पार्टीचं असेल. साधारण किती नावं आहेत जे उद्या प्रवेश करतील? असं नाही सांगता यायचं मला. परंतु काही तास उरलेले आहेत, तुम्ही निवडणूक प्रमुख आहात, तुमच्यावर ही सगळी जबाबदारी असणार आहे, तर किती साधारण नावं, आकडा, एक अंदाज? नाही, आत्ता मला आकडा सांगता येणार नाही, कारण तो अजून निश्चित नाही. अजून माननीय आमच्या प्रदेश अध्यक्षांची वेळ ठरली नाही आहे. परंतु ती ठरल्यानंतर आणि त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर तो आकडा निश्चित होईल. तुमच्या निवडणुकीसंदर्भातला प्रश्न आहे, तुम्ही सुद्धा निवडणूक लढवत आहे. तुमच्या भागामध्ये महायुती म्हणून तुम्ही लढत असताना तुमच्याच विरोधामध्ये रवींद्र धंगेकर किंवा मग त्यांचा मुलगा हा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. मला याविषयी नाही बोलायचं, कारण माझी पार्टी ठरवेल माझ्या भागात काय करायचं, आणि शिवसेना ठरवेल कोणाला काय करायचं. त्यामुळं मी कोणाला आत्ता तुम्ही कोणाचंही नाव घेतलं तरी ते नाव माझ्या तोंडातनं येणार नाही. त्यामुळं तो त्या पक्षाचा निर्णय की शिवसेनेने काय करायचं आणि भारतीय जनता पार्टीने काय करायचं, आणि त्यामुळं माझा या प्रश्नाशी काही संबंध नाही. भाजप तिथं लढणार, तुम्ही सुद्धा लढणार ना तिथे? भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत तिथं 3 आत्ता सिटिंग. आमचे 2 नगरसेवक आहेत आणि एक शिवसेनेच्या नगरसेविकाने आमच्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे 3 जर का भारतीय जनता पार्टीचे आहेत तर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढणारच आहे, आणि माझ्या पार्टीने जर का मला सांगितलं लढायला तर मी लढणार आहे. म्हणजे महायुती म्हणून तिथं भाजपच 3 जागांवर लढणार असं आहे की हा निर्णय सर्वस्वी माझा पक्ष करणार आहे साहेब. इथं किती जागा लढायच्या, कुठल्या लढायच्या, आणि त्याच्यावर कोणी लढायचं. मी कोण स्वयंघोषित नेता नाही की मीच ठरवत नाही मला 165 लढायच्या आहेत, मीच लढणारे, माझे नातेवाईक लढणारे, अशातला कार्यपद्धतीतला मी नेता नाही. मी पक्षाचा पाईक आहे, आणि माझं जे पक्ष ठरवतो ते आम्ही करतो. भाजपच्या मुलाखतीमध्ये जवळपास 2100 जणांनी मुलाखती अर्ज भरलेले होते. तुम्ही सुद्धा मुलाखती या घेतलेल्या होत्या. या सगळ्यांना नाराज न करता तुम्हाला सिलेक्टिव्ह उमेदवार निवडायचे आहेत, तर साधारण किती उमेदवार भाजप देईल याच्यामध्ये? असं आहे की अनेक कार्यकर्त्यांनी तपश्चर्या करून ही पार्टी मोठी केली आहे. ही एका दिवसात नाही झाली. त्यामुळं तिकीट तर एकालाच मिळणार आहे. तर काही जणांना समजावं लागणार आहे, काही जणांना थांबवावं लागणार आहे, काही जणांना पुढं न्यावं लागणार आहे, काही जणांना काही जण आमच्या पार्टीचे आमचं एक कल्चर आहे की ज्या दिवशी आम्ही तिकीट मागतो त्या दिवशी पूर्ण क्षमतेने मागतो, आणि ज्या दिवशी तिकीट जाहीर होतं त्या दिवशी आमचा उमेदवार कमळ असतो. आणि त्यामुळं सगळेजण मिळून कमळाचा प्रचार करतील याच्या मनात याविषयी माझ्या मनात शंका नाही. आकडा किती येईल? म्हणजे तुमच्यावर सगळी जबाबदारी आहे, अवघे काही दिवस राहिलेले आहेत. भाजपचा विनिंग आकडा किती असेल? भाजप 120+ नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे सभागृहात असतील. 120+ म्हणतोय मी तुम्हाला. म्हणजे 120च्या पुढे भाजपचे नगरसेवक निवडून येतील. नक्की 120+ नगरसेवक या सभागृहात भारतीय जनता पार्टीचे असतील. तर खूप खूप धन्यवाद. भाजपने हा दावा केलेला आहे. दुसरीकडे उद्या महत्त्वाचे प्रवेश
पुण्यामधून मुंबईमध्ये केले जाणार आहेत. मात्र त्याचा आकडा अजूनही भाजपने गुलदस्त्यात ठेवलेला आहे. गणेश बिडकर यांच्यावर ही सगळी जबाबदारी होती आणि त्यामुळे उद्या हे होणारे पक्षप्रवेश आणि या पक्षप्रवेशांमध्ये कुणाकुणाची नावं असतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीला एक मोठा धक्का देत भाजप हे उद्या पक्षप्रवेश करून घेते आणि दुसरीकडे जरी महायुती असली तरी पुणे महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर असेल असं सुद्धा आता भाजप ठणकावून सांगत आहे. कॅमेरामन तुषार ननवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.